हे नमस्कार, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. तर आज मी एक वेस्टर्न विअर असा मेकअप करून दाखवणार आहे आणि तर शेवटपर्यंत ना. तर मी एक हेअरस्टाईल करून दाखवणार आहे. सॉरी व्हॉइस ओव्हर करते, कारण लहान मुलं म्हणजे मोठा मुलगा घरी होता, त्यामुळे लहान मुलं दोन्हीही मुलं खूप म्हणजे बोलत होते, आवाज करत होते, त्यामुळे मला व्हॉइस ओव्हर कवर करावं लागलं. तर इथे मी अशी म्हणजे एक हेअरस्टाईल करते. मी असंच जरा ठरवलं होतं, त्यामुळे की आपण असं करूयात. तर इथे मी असे केस विंचरून जरा पार्टिशन करून घेते. तुम्हाला जिथे भांग आवडतो म्हणजे ना वन साईड किंवा स्ट्रेट समोरचा जो साधा भांग, तो जरी तुम्ही टाकला तरी जो तुमच्यानुसार एक भांग पाडून घ्या. त्यानंतर मस्त अशी वेणी घालायची आहे. तर खूप छान असे म्हणजे आपल्याला वाटतं ना की किती कोणती वेणी घालायची किंवा पफ टाकायचं किंवा काय, तर म्हटलं चला आपण एक वेगळं काहीतरी करूयात. तर इथे मी स्वतःच हेअर कट केला होता आणि तो फ्रंटचा हेअर कट केलेला, तर त्याची मी वेणी घालून दाखवते तुम्हाला. आणि असेच प्रत्येक म्हणजे खूप सारे वेण्या आपल्याला घालायच्या आहेत. आणि तो असं नाही की तुमच्यानुसार की नाही का तुम्हाला जसं जमतं, की माझे कशी लहान मुलं आहेत, तो खूप मस्ती करत होते, इरिटेट होत होती मी, पण तरीही आपल्याला करणं गरजेचंच आहे. मला आवडतं, पण कधी करायचं असा विचार करून मी तो निर्णय घेतला की चला आपण करूयात. तर इथे मी असंच व्हिडिओ बनवते आणि त्यानंतर तुम्ही बघा, हे बघा अशाच प्रकारे मी वेणे टाकले आहेत छोट्या छोट्या, आणि हे बाकीचं ठेवलं आहे. तुम्ही पूर्ण जरी टाकलं तरी खूप छान वाटतं आणि फ्रंटवर वेगवेगळं छान वाटतं. तर मी मेकअपकडे आपण वळूयात. तर इथे मी घेतलं आहे डायरेक्टली आपण ना रुटीन करणार आहोत. त्याच्या आधी आपण टोनर वापरणार. टोनरच्या नंतर मॉइश्चरायझर लावायचं. मॉइश्चरायझर नंतर तेच आपलं सनस्क्रीन लावायचं. म्हणजे ही डेली स्किन केअर आहे, ते आपण रोज करायला पाहिजे. त्याच्याने आपली स्किन खूप छान म्हणजे ना प्रोटेक्ट होते एक प्रकारे. तर ते मी दरवेळेसच लावते. ते स्किनवर सकाळीच लावलं होतं आणि थोड्या वेळानेच मी स्किन केअर करत आहे आणि मी घरात असल्यामुळे मी परत लावणार नाही. तर मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मॉइश्चरायझर लावते, कारण डायरेक्टली कोणतेही प्रोडक्ट आपण स्किनवर अप्लाय करायचे नाही, नाहीतर स्किन आपली खूप खराब होते. जसे की तुम्ही पाहत असाल की माझ्या तोंडावर खूप सारे पिंपल्स आले आहेत आणि त्याचे डाग देखील झाले. हे डाग माझ्या मुलामुळे झाले. लहान मुलगा आहे, त्याला खूप सवय लागली आहे डाग हे करायची. तर याच्यानंतर मी हे कन्सिलर घेणार. आता मी फाउंडेशनचा मेकअप तुम्हाला दाखवला, तर हे कन्सिलरचा मेकअप दाखवत आहे. त्यातला मी आता हे दोन्ही मिक्स करून आपल्या स्किन टोननुसार आपण करू शकता. त्याच्या आधी मी ऑरेंज कलर करेक्टर लावणार आहे, हा डार्क सर्कलसाठी, लिप्ससाठी आणि इव्हन टोन दिसण्यासाठी. आणि त्यानंतर जिथे आपले पिंपल्स वगैरे आहे ते हाईड होण्यासाठी ऑरेंजच लावायचं. आणि त्यानंतर काचामध्ये म्हणजे मोबाईलमध्ये एवढं काय माहिती पडत नव्हतं, म्हणून मी आरसा घेतला आहे आणि अशा प्रकारे डॉट करून तुम्ही लावू शकता. जास्त जर तुम्हाला कुठे दुसरीकडे लग्नात वगैरे जायचं तर खूप जास्त लावा, म्हणजे पूर्ण असं छान स्किन दिसायला हवी. त्याच्या आधी तुम्ही प्रायमर लावू शकता. मी प्रायमर इथे अवॉइड केला आहे, कारण घरात असल्यामुळे जास्त काही मेकअप दाखवला नाही मी. तर प्रायमर तर खूपदा दाखवलं तुम्हाला. तर इथे मी टॅप करून घ्यायचं आहे आपल्याला, ना की असं पोसून घेण्यासारखं लावायचं नाही. आणि आता हे मी मिक्स करून दोन्ही कन्सिलर घेऊन मिक्स करून मी लावणार आहे. तर इथे आपण सगळीकडेच अशी डॉट काढून घेणार आहोत. तर प्रत्येक जणांनाच असा मेकअप आवडतो पण येतच नाही आहे. तसंच मी पण एकदा अशीच होते, खूप आवडायचं पण काय कळतच नव्हतं की काय आधी लावायचं किंवा काय करायचं. पण आता थोडंफार व्हिडिओज बघून मला कळते. तर इथे बघा मी लावून घेतला आहे कन्सिलर आणि हे, आणि आपली नॅचरल झाले आहे स्किन टोन, म्हणजे नाही का जास्त असे हे वाटतच नाही की आपण फाउंडेशन वगैरे लावले. तर कन्सिलर लावून घेतला आहे. त्यानंतर मी डायरेक्टलीच म्हणजे खूप कमी प्रोडक्टमध्ये 1-2 प्रोडक्टमध्येच मी मेकअप तुम्हाला दाखवणार आहे. आणि आय लुक पण केला आहे, पण तो फास्टमध्ये. जर कधी अजून एकदा आय लुक टाकला आहे तरी त्याची लिंक हवी असेल तर मी देईन. आता इथे मी दोन्हीकडे मॉइश्चरायझर ठेवते वेगवेगळे, म्हणजे एका हातावर म्हणजे ना एका मी ब्लशर बनवणार आहे आणि एका ह्याच्यामध्ये मॉइश्चरायझरमध्ये मी हायलायटर बनवणार आहे. तर इथे मी रेड कलरचा आपला आय शॅडो घेतला आहे
तुमच्याकडे लिपस्टिक असेल ते जरी टाकलं तरी तुम्ही खूप छान आहे ते. आणि हायलायटर आपण बनवू शकता घरच्या घरी, त्याचा व्हिडिओ लवकरच येईल. आणि ब्लशर मी मिक्स करून घेतला आहे. नंतर आपण अशा देखील म्हणजे हा राहिले म्हणून मी बोटाने लावते. नंतर आपण स्पंजने लावू शकता. तुम्ही खूप साऱ्या प्रमाणात देखील लावू शकता. मी ती घरी असल्यामुळे मी थोडंसंच तुम्हाला मेकअप लुक दाखवत आहे. असा इझिली मेकअप होतो आणि घरच्या घरी म्हणजे कधी आपल्याला कुठे जायचं असेल तर एकाच वस्तूमध्ये आपण खूप छान असा मेकअप बनवू शकतो. तर इथे मी लावलं आहे ब्लशर वगैरे, म्हणजे ब्लशर लावलं आहे. त्यानंतर मी हायलायटरही तसंच करून घेणार आहे. तुम्हाला पुढे मी दाखवते. इथे बघा ब्लशर खूप छान असं लागलं आहे. नॅचरली एक टोन दिसते. आणि मी जास्त मेकअप जास्त दाखवत नाही तुम्हाला. आता ही हायलायटरसाठी व्हाईट कलरचंच मी हायलायटर घेतला आहे, म्हणजे आय शॅडोज घेतला आहे. आणि ते मी मिक्स करून डायरेक्टली अप्लाय करणार आहे आपल्या चीकबोनवर. चीकबोनच्या वरच्या बोनवर, वरती जे बोन असतं ना, हे बघा इथे आपण लावू शकता. आणि म्हणजे हाताने मर्ज करते, कारण ब्रशने पण करू शकता, पण एवढी काय प्रोफेशनल नाही आहे मी. त्यामुळे सध्या तर ब्रश आहेत पण मला जास्त जमत नाही. तर इथे लिप्सवर लावू शकता, नोजवर लावू शकता हायलाईट म्हणून, आणि आईजवर. तर इथं बाकीचं मी मिक्स करून सगळं तोंडाला लावून घेते, जेणेकरून शाईन व्हावं म्हणजे. आणि आपले वेस्टर्न लुक असल्यामुळे आपल्याला हे करणं खूप स्किन चमकते बघा. प्रत्येक आर्टिस्टची स्किन चमकते, त्यानुसार मी केलं आहे. तर हे मी माझं खूप फेवरेट आयब्रो पेन्सिल आहे, ती संपत आली थोडीशी. तर इथे मी कॉन्टोर ॲज अ कॉन्टोर म्हणून हे करत आहे. आणि तुम्ही याचं पण देखील करू शकता, किंवा आय शॅडोचा कलर ब्राऊन कलर पिक करून असं जास्त डायरेक्टली नाही लावायचा, फुंकूनच लावायचा, जेणेकरून जास्त आपल्याला लागणार नाही. त्यानंतर हे अशा प्रकारे मर्ज करून घ्या. खूप छान असं इफेक्टिव्ह म्हणजे वाटतं की हां आपण असे ना बोन्स दिसतात आपले, हायलाईट होतात. त्यानंतर आयब्रो पेन्सिल लावून घेते, म्हणजे आयब्रो ब्रशने. हे आयब्रो खूप छान एक पॅलेट आहे आणि ते माझ्या बहिणीकडूनच घेतलं आहे मी. आणि हे ब्रशने आपण कोम करायचा आयब्रो, आणि प्रत्येक वेळेस रोज आयब्रो फील करायचेच, खूप छान दिसतात प्रत्येक वेळेस. आणि आता ब्रशने मी पावडर लावून घेणार आहे, आपली कॉम्पॅक्ट पावडर. लूज पावडर असेल तर खूप छान, आणि ज्याने आपला मेकअप खूप छान लॉंग लास्टिंग राहतो. त्यानंतर मी हे पेन्सिल देखील, आयब्रो पेन्सिल, मी आधीपासूनच खूप वेळा अशी आयब्रो पेन्सिल लावते लिप्सला. आणि ही माझी कुठेही ट्रॅव्हल फ्रेंडली आहे पेन्सिल, की कुठेही जाऊन मी लिपस्टिक नसेल तर ही मी कुठेही आयब्रोला, डोळ्यांना वगैरे कुठेही पण लावू शकते. आणि त्याचं खूप छान असं म्हणजे आपलं स्किन टोननुसारही खूप छान दिसते, जास्त भडत नाही. आता बघा लिपस्टिक लावून घेतली, आता काजळ लावून घेते. आरशामुळे तुम्हाला दिसणार नाही आहे. त्यानंतर लायनर लावून घेते मी, एक ब्लॅक कलरचा लायनर लावून घेते. त्यानंतर एक व्हाईटवाला, म्हणजे व्हाईट कलरचं, सिल्वर कलरचा एक लायनर लावून घेणार आहे, जो की शाईनसाठी वेस्टर्न लुक आहे त्यामुळे. आणि आपण मी एक नवीन लुक ट्राय केला आहे, तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही. मी मस्कारा लावत नाही जास्त, कधीतरी असे लावते, कारण मला खूप कंटाळा येतो, सुकणार कधी असं कधी. त्यानंतर मी हे आय शॅडो वगैरे लावून घेते, माझ्या मॅचिंग, म्हणजे माझ्या ड्रेसवर मॅचिंग असते. आणि जास्त काय लावणार नाही, फक्त मेकअप, आय शॅडो वगैरे तर लावावंच लागतं वेस्टर्न विअर असल्यामुळे, म्हणून मी पटपट दाखवते. हा माझा लुक तयार झाला आहे. मी एक गळ्यातलं छोटंसं असं मण्यांचं नेकलेस घातलं आहे छोटंसं. आणि तुम्हाला कसा वाटला? आता इथे मी केस सोडून दाखवते, म्हणजे हे मी कर्लसाठी ठेवले होते. तर इथे बघा हा मेकअप लुक तयार झाला आहे. तर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि तुम्हाला कोणते व्हिडिओज आवडतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कमेंट नक्की करा, कमेंटमुळेच मला कळतं की तुम्हाला काय कोणते व्हिडिओज आवडतील म्हणून. तर इथे मी छान असा मेकअप लुक केला आहे. फोटो देखील काढलेत, पण फोटो अपलोड मोठा व्हिडिओ होईल म्हणून. बाय, थँक्यू.